प्रेम ही एक खूप सुंदर आणि नाजूक भावना आहे, पण याचा अतिरेक झाला की त्यातून खून, हिंसाचार आणि आत्महत्या यासारखे प्रकार वाढतात. महाराष्ट्रात या प्रकरणामध्ये वाढ झालेली सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळते. कायद्याच्या चौकटीतूनच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही याचा विचार करायला हवा. तर यासाठी आज आपल्या सोबत आहेत समुपदेशक माधुरी शिंदे, समुपदेशक संध्या वाणी आणि ॲडव्होकेट कल्पना पाटील. तर नमस्ते, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सर्वात प्रथम ज्या आता प्रेम प्रकरणातून आत्महत्या किंवा खून किंवा एकतर्फी प्रेमातून आत्महत्या यासारखे प्रकार वाढलेत, तर यामागं कारणं काय असू शकतात? कारणं म्हणजे असे असतात की थोडंसं सोशल मीडिया नंतर मोबाईल याचा परिणाम जास्त होतो मुलांच्यावर. आणि आता जनरली मुली जास्त उच्च शिक्षण असल्यामुळं त्यांच्याकडे काय मोबाईल लागतोच तो, पण त्या मोबाईलचा उपयोग कधीकधी गैरप्रकारेसुद्धा होऊ शकतो आणि ते त्यांना त्यावेळी लक्षात येत नाही. पण जेव्हा त्या अशा कुठे अडकतात त्या मोबाईलच्या किंवा नेटवर्किंगच्या ह्याच्यामुळं, त्यामुळे त्यांना ते लक्षात येतं की आपल्याला काहीतरी चुकलं आहे. पण ते जेव्हा लक्षात येतं तेव्हा फार पुढे गेलेलं असतं ते प्रकरण. आणि त्यामुळे अशावेळी त्या एकत्र येण्याच्या प्रयत्नात, त्या मुलाशी एकत्र येऊन राहण्याचा प्रयत्न असतात आणि ते मग लिव्ह इन रिलेशनशिप त्याला एक वळण लागतं वेगळं. आणि ते वळण लागल्यामुळं कसं होतं, त्या लिव्ह इन रिलेशनशिपचा अर्थ असा घेतला जातो की ते काय लग्न नव्हे, फक्त कॉन्टॅक्ट, आपण काही दिवस एकत्र. पण काही दिवस असं नाही आहे. त्याला आता सुप्रीम कोर्टने एक मंजुरी दिलेली आहे की तुम्ही राहावा देत, पण त्यानंतर घडणारे जे प्रकार असतात ते भयानक असतात. कारण काही काही वेळेला पटतं असं नाही. लग्न कसं असतं, विवाह जेव्हा आपण करतो तेव्हा दोन घराणी असतात, दोघांची मतं असतात, दोघांचे विचार असतात किंवा इतर माणसं बरोबर असतात, त्यांनी ठरवले असतं लग्न. आणि त्यामुळे कसं असतं, लग्नात थोडं बाइंडिंग असतं ते दोघांच्यावर. बरोबर. हे मध्ये बाइंडिंग नसतं, ती दोघंच असतात. त्यामुळे त्यांना कोणा सामाजिक बंधन काही नसतं. त्यामुळे होतं कसं की आपण राहिलो ना, चला आता आपल्याला पटत नाही, आपण बाहेर जाऊया. पण एकाला पाहिजे असतं, एकाला नको असतं. त्यामुळे ते आत्महत्या करतात किंवा खून होतात. आता परवाचं उदाहरण आहे कोल्हापुरातलंच, ताजं उदाहरण आहे ते. आता त्यानं तिला भोकसलं आणि तो पळून गेला, पण त्यानंही आज आत्महत्या केली अशी बातमी आहे. त्यामुळे होतं काय की सामाजिक थोडंसं हे कमी होतं आणि त्यामुळे थोडंसं कौटुंब व्यवस्थासुद्धा नष्ट व्हायच्या याच्यात आलेली आहे. कौटुंबिकसुद्धा त्या लोकांना कसं असतं की आपण एकदा प्रेमात पडलो की वाहत जातात त्यामध्ये. आणि हे जरा थोडंसं चुकीचं आहे. निर्णय घेताना विचार करून दोघांनी एकत्र येऊन म्हणजे आपण राहू शकतो का हे करावं. ओके मॅडम, तुम्ही काय सांगाल? हां, लिव्ह इन रिलेशनशिप हिंसक वर्णाकडे जाते असं काही नाही आहे. त्याला अनेक पैलू आहेत. म्हणजे टिकलं तर टिकलं, नाही तर तुटलं, ही जी एक भावना असते त्याच्यामध्ये ती जास्त प्रमाणात आहे. याला सामाजिक, आर्थिक आणि भावनिक पैलू आहेत. ह्याला बऱ्याच वेळेला कसं होतं की समजून घेणं हा जो प्रकार आहे तो लिव्ह इन रिलेशन म्हणजे चांगली गोष्ट आहे ही, की मला अनुकूल आहे की नाही हे अनुकूलता तपासून घ्यायला तिथं संधी असते. त्यानंतर आपण कुठंपर्यंत तडजोडी करू शकतो त्याच्याही आपल्याला आवाका कळतो आहे. म्हणजे एका बाजूने हे चांगल्या गोष्टी आहेत, पण तोटे आव्हानात्मक खूप आहे. त्याला आव्हानात्मक जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्याला मर्यादा फार असतात. आणि ज्या वेळेला आव्हानं इतकी प्रगल्भ होतात किंवा मोठी होतात की त्या आव्हानं पेलता पेलता मग कुणास तरी एक बळी जात असतो. ते कुठंतरी थांबण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा आवाका किती आहे, त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याची जाणीव असल्याशिवाय हे स्वीकारणं फार अवघड आहे. लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल कुटुंबाची म्हणाल तर मुलांची ज्या वातावरणात कुटुंबामध्ये ज्या जडणघडण झाली आहे त्या कुटुंबातलं वातावरण देखील या गोष्टींसाठी फार महत्त्वाचं असतं. कारण खूप मुलांनी सिंगल पॅरेंटिंग, घटस्फोटीत कुटुंब वगैरे पाहिलेले आहेत आणि त्यातून त्यांचं संगोपन झालेलं आहे. त्यामुळे ह्या नात्यावरचा त्यांचा बऱ्यापैकी विश्वास उडलेला आहे. त्यामुळे जे नात्यामध्ये लग्न असू दे किंवा जे प्रेमाची नाते असतात त्यात जी इंटिमेसी असते त्याचा अभाव आहे रिलेशनशिपमध्ये, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. तर लिव्ह इन रिलेशनशिप ही कशी आहे की जस्ट प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामध्ये कमिटमेंट नाही आहे किंवा त्या नात्याकडे खूप जवळीकता किंवा प्रेमभाव हा फार अभाव आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात काही अटी नियम अशी काही नाही आहेत. कायद्यानं जरी मान्यता मिळाली असेल तरी देखील ते इतकं मजबूत जे लग्नासारखं नातं असतं विवाह, तसं त्याचं स्वरूप नसतं. त्यामुळे त्याच्यामध्ये तितकी शाश्वती नाही आहे. आणि शिवाय कसं आहे, ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलग्यापेक्षा मुलींना जरा जास्त फ्युचरमध्ये अडचणी येऊ शकतात. कारण हे टिकतीलच असं काही नसतं, ह्याचं रूपांतर लग्नात होईलच असं काही नसतं. ह्याला हा एक थोडक्यात एक
छोटासा बॉन्ड असतो की त्या दोघांमध्येच ते झालेले असतात गोष्टी, संमती असते दोघांचीच. अदरवाईज मग ते कालांतराने विभक्त देखील होतात. पण ह्याला काही एंड शेवट जो असतो तो चांगलाच असेल असं काही सांगता येत नाही. पण कुटुंबाचा पण मोठा रोल आहे मॅडम याच्यामध्ये. या सर्व प्रकरणामुळे एकंदरीत कुटुंब व्यवस्थेवर परिणाम झालाय असं बोललं जाऊ शकतं. हो 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 झालेलं आहे. कारण कुटुंब म्हणजे कसं, विवाहापासून कुटुंब तयार होतं. विवाह या नात्यामध्ये दोघं जोडली जातात आणि एक छानशी कुटुंब तिथून सुरू होतं. तर ह्याच्यामध्ये तसं काही नाहीच आहे ना, कारण लग्न होतात, लग्नाचा तर ह्याच्यामध्ये विषय नाही आहे. एकत्र येतात ते त्यांची थोड्या त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार किंवा त्यांच्या शिक्षणानुसार त्यांची मतं जुळतात, सेम फील्ड असत किंवा काय थोडेफार त्यांच्यामध्ये सिमिलर गुण असतात. त्यामुळे त्या मुलांना वाटत असतं त्यांच्यात इतकी मॅच्युरिटी देखील नसते. नातं म्हणजे काय असतं ह्याची पूर्ण त्यांना काही अनुभव जाणीव वगैरे काही नसते आणि त्याच्यातून ते एकत्र येतात. त्यांना असं त्यांचं ते विश्व वाटायला लागतं. मग त्यांचे नियम आणि अटी त्याच्यामध्ये असतात की तू तुझं आयुष्य जग, मी माझं आयुष्य जगतो. त्याला कसल्याही प्रकारचे नियम नसतात जे विवाहामध्ये असतात. एकमेकाला बांधून ठेवण्याचं जे विवाहाचं काम असतं किंवा एक इंटिमेसी आपण जे म्हणतो ते नसते ह्या नात्यामध्ये. त्यामुळे कुटुंबावर डेफिनेटली याचा परिणाम झालेला आहे. कारण हे जर असं होत गेलं तर विवाह संस्था धोक्यात येणार हे नक्की आहे. कुठेतरी पालकांनी देखील आपल्या मुलांना जास्त फ्रीडम दिले, त्यामुळे अशा गोष्टी घडतायत. काय वाटते तुम्हाला तसं? नाही, मुळात लिव्ह इन रिलेशनशिप ही कल्पना कुठून आली? एक तर मला शिक्षण आहे, माझ्याकडं विचाराचं स्वातंत्र्य आहे आणि मी निर्णय घ्यायला तत्पर आहे किंवा योग्य आहे अशी जी भावना असते, या भावनेतनं हे लिव्ह इन रिलेशनशिप आलेलं आहे. पण त्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारी मात्र ओळखायला मी कमकुवत आहे. हे स्वातंत्र्य आहे, पण हे स्वातंत्र्य कुठंपर्यंत मर्यादित आहे? बऱ्यापैकी आपण जर विचार केला तर अशा घटना मुलींना खूप धोकादायक ठरू शकतात. आता परवाच्या केसमध्ये मला एक हायलाईट करावंसं वाटतं की काही दिवस ते एकत्र राहिलेलं आहे जोडपंच म्हणते मी, कारण लग्न करून जरी राहिलं नसलं तरी त्यांनी सहजीवन व्यतीत केलेलं आहे. म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्या वेळेला तिनं लग्नाला नकार दिला त्यावेळेला तो तिचा खून झालेला आहे. म्हणजे इथं ग्रँटेड आहे. आणि ही प्रकरणं जरी मुलांच्यावर आघात करणारी जरी असली तरी मेजॉरिटी जर आपण बघितलं तर मुलींना जास्त टार्गेट केलं जाते. म्हणजे युवा पिढीला टार्गेटच आहे, हे नाही असं नाही आहे. पण मेजॉरिटीनं जर बघितलं तर मुलींच्या हक्कावर थोडीशी गदा येते. म्हणजे मी नाही म्हटलं, म्हणजे पूर्वीचं एक सिनेमातलं गाणं होतं मला आठवतंय, तू हा कर या ना कर तू हो मेरी किरण. म्हणजे तुझ्या मताला किंमत नाही इथं, तू होय म्हण नाही म्हण, काय तू माझी आहेस. म्हणजे हे जे ग्रँटेड आहे ते ग्रँटेड ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नाही आहे. दोघांच्याकडनं तुझा नकार असेल तर ओके, मी सहज स्वीकारणार आणि माझा नकार तोही तू सहज स्वीकारला पाहिजेस, ही तिथं कमिटमेंट आहे. पण इथं भावनिकतेचा अभावच असल्यामुळं ह्या अशा घटना घडतात. म्हणजे जाण ज्याला म्हणतो आपण, कुठल्याही घटनेची जाण असावी लागते. तर ती जाण येण्यासाठी पहिल्यांदा पालकांनी जबाबदारीची जाणीव निर्माण करून द्यायला पाहिजे. म्हणजे अखंड आता एक लेकरं असतात किंवा 1-2 लेकरं असतात, प्रत्येक वेळेला पालक म्हणून मी त्याला प्रोटेक्टिव्ह असते. म्हणजे कोणतरी त्याला प्रोटेक्ट करणार आहे, मग चुकीसाठी असेल किंवा बरोबरसाठी असेल. तिथं प्रत्येक खेपेला माझ्या चुकांच्यावरती पांघरून घालणारं कोणतरी आहे ह्याची जेव्हा जाणीव होते त्यावेळेला अशा चुका घडत राहतात. त्यामुळे लहानपणीच त्यांना जबाबदारी शिकवणं, जाणीव करून देणं आणि प्रोटेक्टची भावना जी असते ती थोडीशी बाजूला काढून घेणं ही पालक म्हणून मला जबाबदारी वाटते. खरं तर आपण कोणासोबत राहायचं, आता मुलींचा विषय आला मग मुलींना अगोदर समजायला हवं त्या माणसाचं कॅरेक्टर कसं आहे, तो माणूस कसा आहे, हे कुठेतरी व्हायला पाहिजे असं म्हणायचं तुम्हाला? अगदी जरूर व्हायला पाहिजे. कारण आहारी जातात त्या मुली, कारण उपजतच त्यांना भावनिक बंध जास्त असतात. म्हणजे एखाद्यानं जरी समजा रागावून जरी बोललं तर टचकनं डोळ्यातनं पाणी येणं हे नैसर्गिक आहे, उपजत आहे. तशा मुलांच्यामध्ये पण भावनिक असतात मुलंसुद्धा, पण तुलनात्मक थोडं म्हटलं तर मुलींच्यामध्ये भावनिकता जास्त असते. म्हणजे बऱ्यापैकी भावनिक प्रश्न निर्माण झाले की ती थोडीशी घायाळ होते, अशी अवस्था. त्या अर्थात ती उपजत असते, नैसर्गिक आहे ते. त्यामुळे हे प्रश्न जास्त निर्माण होतात. तर मुलीला आधी मला शिकवावं लागणार की बाई गं, म्हणजे जपून चाल नाही, तू धीरानं तोंड दे आणि काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे ओळखायची जाण तिला निर्माण होण्यासाठी पालक म्हणून, शाळा म्हणून सुद्धा प्रयत्न व्हायला पाहिजेत. कारण तिचं पूर्ण करिअर जे आहे, करिअर म्हणजे फक्त मी शिक्षण म्हणत नाही, पूर्ण जगण्याचं जे भान यायला पाहिजे ते लहानपणापासून ते धाडस असेल नाही म्हणायला पाहिजे. आणि ओळखायला शिकलं पाहिजे तिनं की भपकेबाजपणा आणि कुठला नुसता अस्सल हिरा कुठला आहे आणि काच कुठली आहे ही ओळखायची जाणीव पालक म्हणून द्यायला पाहिजे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ज्या अशा घटना घडतात तर अशा घटना घडू नयेत यासाठी काय दक्षता घ्यावी किंवा यामध्ये पालकांची नेमकी भूमिका काय असायला हवी? हां, पालकांची भूमिका अशी असायला हवी की पालकांनी जेव्हा मुलं मुली शिक्षण घेतात तेव्हा थोडंसं त्यापासून बघितलं पाहिजे त्यांना बरोबर जातात का कॉलेजला, कॉलेजमध्ये असतात का किंवा कॉलेजमध्ये पिरियडला बसतात का, कॉलेजशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे शिक्षकांची त्यांच्या की आमची मुलं रेग्युलर आहे का अटेंडन्स त्यांचा. अशा वेळी काय होतं जेव्हा मुलगी जाते कॉलेजला सांगून किंवा मुलगा जातो कॉलेजातून सांगून तेव्हा ते बाहेर कुठली भटकत असतात. असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं हे. म्हणजे आता कॉलेजची आपण बघितलं आजूबाजूला बऱ्याच कॉलेजमध्ये बघतो आपण तर मुलं बाहेरच जास्त असतात, कॉलेजमध्ये कमी असतात. मग हे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि पालकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की मुलींनासुद्धा घरी येताना किंवा संस्कार कसे काय त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत की बाबा आपण मुलगी असं नाही, तू समान तुला हक्क आहेत, पण ते समान घेताना तू विचार केला पाहिजे समोरचं व्यक्ती काय आहे किंवा ती कशी आहे त्याला पारखून सुलाखून ते घेतलं पाहिजेस. जर तू असं अचानक ऐनवेळी असा निर्णय घेतलास भावनेच्या आहारी जाऊन किंवा प्रेमात पडून किंवा प्रेम आंधळं असतं म्हणून तर ते आंधळे पण प्रेम करू नकोस, तू डोळेच पण प्रेम कर त्याच्यावर. तो कसाही असू दे पण तो स्वीकारला पाहिजे शेवटपर्यंत. असं त्या मुलामुलींना त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे आईवडिलांनी की असं नाही हे लग्न किंवा हे प्रेमविवाह करणं हे सुद्धा बंधनकारक असलं पाहिजे तुमच्यावर. की 6 महिने आता कोर्टात इतक्या केसेस आहेत, एक लव्ह मॅरेज केलेसुद्धा 6 महिने व्यवस्थित असतात पण 6 महिने त्याचे क्लॅशेस सुरू होतात, विचार भिन्नता असते, मतभिन्नता असते, त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाहीत. मग तुम्ही जर प्रेम 2 वर्ष केला असेल 4 वर्ष केला असेल तरीसुद्धा तुमची अवस्था असेल मग त्या कुटुंब व्यवस्थेला अर्थ राहणार का? कुटुंब व्यवस्था टिकणार का? मग तुम्ही लग्न केलं ह्याचा अर्थ काय? म्हणजे लग्न तुम्ही कशा करता केलं? मग जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यात तुमचं काहीतरी हे असलं पाहिजे की तुम्ही त्याला वाहून दिलं पाहिजे, लग्न केल्यानं टिकवायलाच पाहिजे अशी तुमची भूमिका असली पाहिजे. हे आईवडिलांनी सांगितलं पाहिजे मुलगीला की तू जबाबदारी पेलली पाहिजेस. तू एकदा जेव्हा तू घेतलीस ना तू पेललीच पाहिजेस ती, त्यातनं तू माघार घेता कामा नये तर कुटुंब व्यवस्था टिकेल. आता क्लॅशेस होतात म्हणतात तुम्ही, तर ह्या क्लॅशेस म्हणजे अशी पार्श्वभूमी असू शकते का की बाबा लग्नाच्या अगोदरच आपल्या व्यक्तीला आपण जास्त जाणलेलं आहे आणि लग्नानंतर ते प्रेमभाव राहिलेला नाही त्यामुळे असे क्लॅशेस होतात का? नाही, असं नाही. कसं असते ते लग्नाच्या वेळी असं नसते. त्यावेळी कसं असतं प्रेम असतं ते, त्यावेळी एकत्र येण्याची फक्त भावना असते किंवा कधीतरी अट्रॅक्शन असतं त्याचं की असं नसते की जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे किंवा असा विचार नसतो. त्यावेळी लव्ह मॅरेज जेव्हा असते असा विचार नसतो की ठीक आपल्याला एकत्र यायचं आहे पण ते पुढं आपण निभावू का ही भावना त्यावेळी नसते. मला आपण एकत्र यायचा संसार करायचा आहे पण संसारात ज्या अडचणी त्याला दोघांनी तोंड द्यायचं हे त्यांना माहीत नसतं की नाही मी मिळवते तू मिळवतोस ठीक आहे. पण कधी कधी असंही होतं की आत्ता मुलींचं शिक्षण इतकं छान वाढलेलं आहे, म्हणजे इतक्या मुली पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे पगार मुलांच्यापेक्षा जास्त असतात. असे क्लॅशेस कोर्टात येतात की माझा पगार जास्त आहे आणि त्याचा पगार कमी आहे त्यामुळे माझं त्याची पटत नाही, मी सगळा पैसा मी म्हणजे असं होण्याची शक्यता असते. असं होतात बऱ्याच ठिकाणी आणि त्यामुळे क्लॅशेस होतात दोघांचे. आर्थिकसुद्धा त्यामुळे आर्थिक स्वायत्तता जरी मुलाला मिळाली तर आर्थिक स्वायत्तता तिचा स्वतःचा उपभोग घेता येत नाही तिला, अशी कधी काही अवस्था होती. मग ते नाईलाजाचा घटस्फोट घ्यावा लागतो किंवा मग त्यात ॲडजस्ट करून राहावं लागतं अशी अवस्था होती. म्हणून कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी थोडंसं मुलामुलींनी विचार करून विवाहाचे निर्णय घ्यावेत किंवा लिव्ह इन रिलेशनशिप येतानासुद्धा एकत्र किंवा आपल्याला पेलायचं आहे का हे शेवटपर्यंत. आता त्यामध्ये काय झालं एक सुप्रीम कोर्टानं असं एक दिलेलं आहे निकाल त्यामध्ये की जर त्यामध्ये तुम्हाला अपत्य झालं ते जबाबदारी घ्यायला पाहिजे तुम्ही, असं एक हे आहे. पण ते अजून काय तसं अजून तशी केस झालेलं नाही आहे पण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ते एकत्र येऊ शकतच नाही. जर त्यात तिसरा माणूस आला तर ते राहणारच नाही एकत्र. म्हणजे त्याच्याविषयी जी ओढ वाटायला पाहिजे ती वाटते म्हणजे कुटुंब व्यवस्था टिकते. बरोबर आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालात तुम्ही बोलला अपत्य झाले तर जबाबदारी स्वीकारा. होय. पण अशी देखील प्रकरणे झाली आहेत की अपत्य झाल्यानंतर तिचा पार्टनर तिला सोडून गेला, ती सिंगल मदर म्हणून जीवन जगते. होय होय. तर याबाबत कायद्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काय बदल करायला हवा का? हवा बदल करायलाच हवा, कंपल्सरी करायला हवा. कारण कसं असतं ती जरी मुलं असतं दोघांचं मुलं असतं ते, त्यामुळे दोघांची जबाबदारी आहे ते स्वीकारणं. असा कायद्यात बदल पाहिजे. पण तो लिव्ह इन रिलेशनशिप असा कायदा आहे तो लिव्ह इन रिलेशनशिप की त्यामध्ये लग्नाचं त्याला हे नाही आहे. जेव्हा विवाह होतो तेव्हा विवाह झाल्यानंतर पोटगीची केस किंवा वाटणीचा दावा त्या महिलेला करता येतो नवऱ्याच्या. आता इथं तसं नाही आहे पण त्या मुलाला राईट आहे सगळे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये, नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये. तो जवळ त्यांनी घेतलीच पाहिजे मुलाची असा कायदा आहे तो. म्हणजे मुलाला आहेत राईट, त्याच्या मुलाला आहेत पण त्या बाईला नाही आहे असं आहे. मग असं वाटत नाही का हे सरोगसी मदरसारखं झालं? हो असंच आहे, जवळजवळ असंच आहे. सरोगसी नाही, सरोगसी म्हणता येणार नाही. कसं आहे सरोगसी कधी असते एखादं तसंच झालं
म्हणता येईल. सिंगल नाही, नाही, पॅरेंटिंग नाही. आणि सर्व्हिसी हे थोडे वेगवेगळे. वेगळे सरोगेटिंग नाही होत. हां. सरोगेटिंग वेगळा तो भाग वेगळा त्या दृष्टिकोनात जर आपण विचार करायला गेलो तर असं मला म्हणायचं. आणि काही काही अशा पण आहेत की फार ठीक आहे मला होऊ दे माझं मी जबाबदारी माझी घ्यायला तयार आहे, त्याच्याशी विचार पण नाही, अशा पण केसेस आहेत काही काही की नको आहे मला तू मला नको आहेस, मी माझं बाळ मी सांभाळते, कारण मला बाळ पाहिजे होतं, मला सिक्युरिटी पाहिजे होती त्या मुलाकडनं माझ्या आयुष्याची, असं एक हे असते, कारण तुझ्यावर माझा भरोसा नाही आहे असं पण शक्यता असते. असं होतं, बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. तर अच्छा आता हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आता सध्या बरेच मुलं मुली किंवा युवती वगैरे आहेत, तर यामुळे कुटुंब व्यवस्था किंवा आपली लग्नाची आता जे आहे ते कुठेतरी धोक्यात आले असं वाटतंय का? हो हो नक्की आणि वाटतं. मॅडम मला एक सांगायचं आहे लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल, की लिव्ह इन रिलेशनशिप हे जे कन्सेप्ट आहे मॅडम, ही ॲक्च्युली पाश्चिमात्य आहे. 1990 पासून आपल्या भारतामध्ये ती डेव्हलप झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये कसं होतंय की मुलगा आणि मुलगी हे दोघंच त्यासाठी जबाबदार असतात. त्याच्यात कुटुंबातील इतर व्यक्तींचा विचार किंवा अनुभव घेतला जात नाही. आणि ह्याच्यामध्ये एक लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे फार महत्त्वाचं आहे. त्या हल्लीच्या जनरेशनला, ह्यांना आपण जेन झी म्हणतो, ही जे जनरेशन आहे ह्यांचे विचार वेगळे आहेत, ह्यांची बिहेवियर सगळे म्हणजे वागणूक वगैरे सगळे वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तर ह्या लोकांमध्ये कसं झालं आहे की ह्यामध्ये लग्न केलं की जबाबदाऱ्या असतात. म्हणजे थोडे सुरुवातीचे दिवस अगदी छान जातात, एकमेकांचं सोबतीने ते सजीवन वगैरे सुरुवात करतात. मात्र जेव्हा ॲक्च्युअलमध्ये जबाबदाऱ्या यायला लागतात तेव्हा हे मुलांनी सध्याच्या अनुभवलेलं आहे की कुटुंबामध्ये कशा पद्धतीची वेगवेगळी कर्तव्य असतात आणि जबाबदाऱ्या. मग ह्या त्या लोकांना नको आहेत सध्या. आणि दोघेही कमवते असल्यामुळं जस्ट लाईफ इज द एन्जॉय, म्हणजे लाईफ मीन्स एन्जॉय असं त्यांची एक व्याख्या आहे. त्यामुळे एकत्र यायचं, आपल्या आवडत्या पार्टनरसोबत राहायचं, त्याच्यात काही बॉन्ड नाही आहे, काही कमिटमेंट नाही आहे किंवा काही नाही आहे, त्यात सगळा अभाव असल्यामुळे तू तुझं लाईफ जग, माझं मी लाईफ जगतो, ह्या एका तत्वावर त्यांचं आयुष्य चालतं. त्याला शेवट देखील चांगला नसतो मॅडम इतका. तर याला काही सोशल मीडिया किंवा आता इंस्टाग्राम वगैरे हे कारणीभूत आहे असं वाटतंय का? देखील कारणीभूत, चित्रपटामध्ये दाखवतात तशी दृश्य वगैरे. हो, त्याचा देखील फार त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे. कारण हे जनरेशन जे आता आपण बोललो जेनझी, हे मोस्ट ऑफ ॲडिक्शन जास्त कशाचं आहे तर सोशल मीडिया. त्यांना नॉर्मल लाईफपेक्षा ते आभासी आयुष्यामध्ये जास्त जगतात. त्यांना ड्रेसिंग सेन्स असो किंवा ग्लॅमरस राहणं असो, ह्याच्याशी जास्त ते ॲडिक्शन. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की लाईफ इज इझी, म्हणजे खूप असं लाईटली घेतात ते. जसं आपण विवाहाकडे इतकं पवित्र वगैरे म्हणजे कन्सेप्ट म्हणून बघत असतो, त्यांना त्याचं काही पडलेलं नाही आहे. तेवढे ते डीपली जातच नाही आहेत रिलेशनशिपमध्ये. वरवरचे असतात रिलेशनशिप, अगदी खूप काही तळागाळाला जाऊन प्रेम केलं पाहिजे. इव्हन प्रेम म्हणजे काय हे देखील त्या लोकांना अजून उपजत नाही आहे. तरी देखील ते ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, आणि एक फॅड असतं किंवा आता ह्या म्हणजे जनरेशनमध्ये कसं आहे की बॉयफ्रेंड असणं आणि बॉयफ्रेंड नसणं, मुलांना असू दे मुलींना, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हे फार महत्त्वाचे आहेत सर. ते जर नसेल, फॅशन झाली आहे, ते नसेल तर मग त्यांना कुठेतरी की एक व्हॅक्युम येतं की बाबा अरे मला गर्लफ्रेंड नाही आहे, मला बॉयफ्रेंड नाही आहे, मग माझं स्थान माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मला कमी लेखलं जातं. म्हणजे ह्यासाठी सुद्धा मुलं आणि मुली बाळगल्या जातात, जस्ट देखाव्यासाठी देखील. म्हणजे रिलेशनशिपची पूर्ण वाट लागलेली आहे त्यांना. नातं म्हणजे काय असतं किंवा त्यातला ओलावा काय असतो हा दूरपर्यंत माहीत नाही आहे. ह्या ठिकाणी मला सांगायचं आहे, परवा असं उदाहरण माझ्यासमोर आलं. म्हणजे तिला मी काउन्सिलिंग केलं भरपूर, थोडी सावरली ती. आता तिनं काय केलं की बॉयफ्रेंड एका तिला ब्लॉक केलं. त्या मला बॉयफ्रेंड ब्लॉक का केलं यासाठी ती आईवडिलांशी भांडली. आईवडील म्हणते अहो ते ब्लॉक केलं सोडून दे ना विषय. तर दुसऱ्या मला कॉल करतोय, मग दुसरा मला माझ्या ह्याच्यात येतोय, मग त्याला मी ॲक्सेप्ट करू का, हा तुझा प्रश्न आहे म्हटले. आणि कशात पाहिजे तुला हे आईवडिलांना सांगतो, ऐकलं नाही. तिनं हे करण्यापर्यंत तिची मजल गेली. मग तिला माझ्याकडे आणलं काउन्सिलिंगला. मग तिला सांगितलं मी असं काय नसते आणि कशाला पाहिजे बॉयफ्रेंड तुझ्या असतं आयुष्यात, नाही सगळ्यांचे बॉयफ्रेंड आहेत, माझा का नाही. म्हणजे ही एक हे झालेली आहे ना तयार समाजात, जी मुलींच्या मनात हे झालं ना हे चुकीचं आहे की बाबा नाही असं काय, त्यामुळे काय आपलं अडत नाही ना, तू शिक्षण घेते शिक्षण घे ना, नाही तर असं उदाहरण होऊ शकते. म्हणजे समाजात असं घडतं. आता एक तुम्ही समुपदेशक आहात, तर मला असं म्हणायचं आहे की ह्या घटना, हिंसाचाराच्या घटना घडतात त्याला पार्टनरसोबत लॉयल असणं नाही, न असणं, अशा यामुळेच हे जास्त घडते असं वाटतं की तुम्हाला? बरोबर आहे, कारण त्यात भावनिक बांधणंच नाही आहे त्यांच्यात आणि समजून घेणं नाही आहे, प्रामाणिक नाही थोडक्यात एकमेकाशी. जसं आता ह्यांनी सांगितलं की बॉयफ्रेंड असणं गरजेचं आहे, तसं मुलींनासुद्धा वाटतंय की आणि मुलांनासुद्धा वाटतं. पण ह्यात मुलांचं प्रमाण इतकं आहे
की त्यांना आभासी जगात जगायची सवय लागलेली आहे. छान एन्जॉय करतात ते आभासी जगात, वास्तवात ते जगत नाहीत. कारण त्यांना फार धाडसाचं विधान आहे. ही संस्कृती फार पूर्वीपासून आहे. म्हणजे जेव्हा वसाहत होती, म्हणजे फार सिंधू संस्कृतीपासून आपण बघूया तर त्या सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा वसाहती होत्या आणि त्यात सुद्धा ह्या गोष्टी होत्या की म्हणजे त्याला शब्द वेगळा असेल, आता आपण त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतो, त्यावेळेला त्या काळचं ते सहजीवन होतं. तेच थोडंसं आता रिबॉन्ड यायला आहे काय असं मला वाटते. आणि फक्त त्याला केवळ एक आणि एक कारण आहे, म्हणजे आकर्षण. ह्या आकर्षणापोटी ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. आणि त्यांचा वयोगट बघा की फार प्रौढांच्यामध्ये, खरं तर प्रौढ एकत्र राहतात त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. ती काही प्रमाणात यशस्वी पण झालेली आहेत, हे पण तुम्हाला मी सांगते. म्हणजे ह्याला तरुणाईला टार्गेट करण्याचं हे नाही आहे, पण तरुणाई वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याकडे बघते. फक्त आकर्षण म्हणून बघते आणि बेजबाबदारपणानं ते वर्तन आहे. म्हणून याला जरासं तरुणाईला जास्त घातक आहे असं वाटतंय मला. पण जी प्रौढ माणसं आहेत ती माणसं अगदी छान राहतात. ती त्याच्याकडे कंपॅरिझन अगदी बरोबर. सहजीवन आहे ते, सहजीवन आहे. पण इथं त्या सहजीवनामध्ये काही वेळेला खटके उडत असतील, म्हणजे टिकलं तर टिकलं नाही तर तुटलं या भूमिकेशी येतील. पण याचं प्रमाण मात्र ह्या तरुणाईमध्ये फार जास्त आहे. म्हणजे प्रौढ पिढीला आधाराची गरज आहे. त्यांनी शारीरिक आकर्षणापोटी अगदी बरोबर, अगदी शारीरिक, आणि ते फार मोठं आहे. आणि त्या शारीरिक आकर्षणापोटी एकदा ती मुलगी जर असेल तर ती भावनिक असते, आणि एकदा जर ती अडकली तर ती तो कसाही असला तरी त्याला टाकायचं कसं, मी ह्याला माझं सर्वस्व दिलेलं आहे अशा ज्या भावना असतात त्या भावनेपोटी ती अडकते. हां, आणि त्याचा परिणाम हा असा आहे की ती लग्नाला नकार दिली म्हणून ते जे टोक उचललं, म्हणजे हे एक कुठंतरी स्त्रियांच्यावरती अत्याचारच नाही काय. बरोबर. तर अशा पीडितांना कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत का, ज्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडिता आहेत, महिला वगैरे, त्यांना कायद्यात काही तरतुदी आहेत का? नाही, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अशा फारशा तरतूद, मुळातच लिव्ह इन रिलेशनशिप ही भारतामध्ये कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जी विवाहाला मिळाले, म्हणजे आपण अरेंज मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेज असेल, त्याला कायदेशीर आधार आहे. याला मात्र कायदेशीर आधार नाही आहे, कुठलाच आधार नाही आहे. फक्त मूल जर जन्माला आलं तर त्याचा तो वारसा हक्क त्याला आहे, ह्याला कुठलेच आधार नाही आहेत. त्यामुळे ते फार आणि ही आव्हानं फार मोठी आहेत आता. पण या आव्हानांची जाणीव त्या तरुण पिढीला करून द्यावी लागणार. म्हणजे फक्त मुलगीलाच नव्हे, मुलींचं प्रमाण तर ह्यात जास्तच आहे, नाही असं नाही, पण मुलांना पण ह्याचं जाणीव करून द्यायला पाहिजे. आणि ते जे बाळकडू आहे ते कुटुंबापासून चालू व्हायला पाहिजे. मुलगी शाळेतनं आली नाही लवकर तर आई धास्तावते, पण मुलगा जर आला नाही तर धास्तावत नाही. ती धास्तावली पाहिजे की मुलगा कुठं राहिला आहे, कुठं करतोय. म्हणजे जेवढी जबाबदारी मी मुलीची म्हणून घेते त्याच्याहून कितीतरी पटीनं मुलाची जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण उद्याला आपली संस्कृती काय सांगते, येणारी सून त्या मुलाच्या जीवावर माझ्या घरात येत असते. मग मुलाला जास्त जपणं गरजेचं आहे की मुलीला जास्त जपणं गरजेचं आहे. आता विवाह कायदा कसा आहे, हिंदू विवाह कायदा कसा आहे, हिंदू विवाह कायद्याप्रमाणे मुलीला राईट आहे सगळे. आता समजा अत्याचार झाला, आपण त्याप्रमाणे लग्न झाले हे मान्य करतोय आपण, त्यामुळे आपण कोर्टात जाऊ शकतो त्याच्या विरुद्ध, नवऱ्याच्या सासऱ्याच्या लोकांच्या विरुद्ध. पण यामध्ये त्या रिलेशनमध्ये त्याला काहीही मुलीला सोर्स नाही, त्यामध्ये काय काही मागता येत नाही, पोडगी मागता येत नाही, राईट कुठला मागता येत नाही, नवऱ्याचा काहीही मागता येत नाही. म्हणून विवाह संस्था महत्वाची का, की त्यामध्ये किती अत्याचार झाले काय झाले. तर आता आपण परवाच उदाहरण बघितलं पुण्याचं, ती जाऊ शकली असती कोर्टात, पण तिनं निर्णय चुकीचा घेतला, आत्महत्या केली. तिला फेस करू शकली असती ती, कारण तिचं होतं, म्हणजे ती शिकलेली होती, शिक्षित होती, सगळी लोक तिला मागं होती, पण तिला ते केलं नाही. असं विवाह संस्थेत कसं असते, हिंदू विवाह कायद्याप्रमाणे जी तरतुदी आहेत त्या तरतुदी ह्याला मिळत नाही, म्हणून हे चुकीचं आहे. करतात सुप्रीम कोर्टने त्याला मान्यता दिलेली आहे, तुम्ही राहावा. पण ते का राहावा, की आता पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघतो फॉरेनचं थोडंसं त्यात कल्चर यायला लागले त्या ठिकाणी, की बाबा बाहेर राहायचं आहे मुलीनं, म्हणजे तिला कोणते आधार पाहिजे. मग हे आईवडिलांना जर आईवडिलांनी समजून सांगितलं असतं तिला, पण ती त्यात वाहत जाते. ती त्या मुलाला असं वाटतं की प्रिझ्युम करतो तिला तो, की हिला ॲक्सेप्ट आहे सगळं मी करेल ते, असं होतं. आणि त्यामुळे ते कधी कधी एकत्र येणं त्यांचं धोक्याच ठरतं आणि कुणाचा एकाला धोका होतो त्याचा, असं होऊ शकतं. मुलगा मुलगी एकत्र राहणं ही बाब चुकीची आहे की नाही, चुकीचं, अगदी चुकीचं आहे ते. कारण कसं असते, तुम्ही समजून घेत नाही, तुम्हाला माहीत नसतं, एकमेकाची मतं पटत नाहीत. विवाह केलं कसं असते, त्याला एक बंधन असतं. जेव्हा आपण होमाभोवती फेऱ्या घालतो किंवा सप्तपदी जेव्हा घेतो त्यावेळी ते तुम्ही वचनं दिले असतात, ते पूर्वापार चालू लागले, ती तुमच्यावर एक रूढी परंपरा ठसलेली आहे तुमच्या मनावरती, मुला मुलींच्या. आपण आता समाजात बरंच बघतो कसे विवाह होतात ते.
अशा वेळेला कसं असते एक संस्कार होतात तुमच्यावर त्यानं, ते संस्कार इथं होत नाहीत कुठं. त्यामुळे ते समाज मान्यता नाही आहे त्याला आणि असूच नाही खरं तर एवढं. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा मेडिकल स्टुडंट वगैरे ज्या बाहेरून आले असतात त्या सहजासहजी बॅचमध्ये राहणारे बघते मुलं मुली एकत्र राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. पण ती जर कम्फर्ट झोनमध्ये असेल, मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, तर त्यांनी काय एकत्र राहू नये? जर समाजाला हे पटत नसेल पण त्या लोकांना पटते, त्यांनी काय एकत्र राहू नये असा माझा प्रश्न होता. नाही, ते समाजाला नाही पटलं आणि त्यांचं जर मतं जुळत असतील, मनं जुळत असतील तर त्यांना पूर्ण अधिकार आहे सर तसं एकत्र राहण्याचा. कारण प्रत्येकाचा वैयक्तिक आयुष्याबद्दलचा वैयक्तिक निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेच. त्याच्यावर आता हल्ली कसं झालेलं आहे की जे पॅरेंट्स आता ह्या जनरेशनचा निर्णय घेणारे त्यांचे पॅरेंट्स म्हणजे एक्स जनरेशन येते. एक्स जनरेशनचे पूर्ण त्यांचा कल आहे भावनेकडे आणि ह्या लोकांचा कल कसं आहे की ह्यांना थोडंसं म्हणजे जे प्रेमापासून दूर असणं, फक्त लाईटली सगळ्या गोष्टी ते लाईटली घेत असतात. खूप डीपली जाऊन त्याच्यावर अभ्यास करणं किंवा आपल्या फ्युचरबद्दलचे म्हणजे आजचा दिवसाबद्दलचा किंवा 1-4 दिवसांबद्दलचा ते विचार करतील. जास्तीत जास्त फ्युचरकडे नाही. ते आता आपण बाबा लग्न जे ठरवतो ते कसं असतं की अगदी लहान वयापासून एकमेकाच्या आयुष्यात येतात, ते वृद्धापकाळापर्यंत राहतात. तशी नाती तेवढी टिकणारी नसतात सर. आणि टिकलीत तरी पण ते त्यांचे जर स्वभाव जुळत असतील तर टिकतील. पण ह्याला ना कसं आहे की आता आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण कसं सांगू शकतो की नाही हे चुकीचं आहे, राहण्याचा अधिकार नाही. पण एवढं आपण अगेन्स्ट जाणं पण ह्या जनरेशनला आता नाही, म्हणजे अगेन्स्ट जाणं योग्य नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना तुमच्या आयुष्याची तुम्ही जबाबदारी घ्या, त्याला 100% तुम्ही जबाबदार असणार आहे. जे वाईट अनुभव येतील किंवा चांगले येतील ते तुमचे असणार आहेत, कारण निर्णय तुमचे असणार आहेत. ह्या अशा पद्धतीने पॅरेंट्स हल्ली मुलांची टॅकल करतात आणि करावंच लागतं. नाहीतर ह्याचे साईड इफेक्ट काय होतात, एकतर नात्यातून वाईट आलं तरी पण ते सुसाईड करतात, एकमेकाचे खून करतील आणि नाही करू दिलं तरी पण ते सुसाईड करतात. ह्या सगळ्या कोंडी पॅरेंटची झालेली आहे. कारण हे पूर्वी पॅरेंट जे आम्ही लोक जे आहे ते आम्ही एक्स जनरेशनचे आम्ही फार प्रेमळ लोक आहेत. किंवा प्रेम म्हणजे काय हे आम्हाला माहिती आहे, जे ह्या लोकांना माहिती नाही. आणि आम्ही समजावून जरी सांगितलं तर त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत प्रेमाच्या. त्यामुळे ते दूर व्याख्याच बदलल्या यावर. हां, बदलल्या. आणि जसं मगाशी विषय झाला अट्रॅक्शन असो, सेक्स असो, ह्याला फार इम्पॉर्टन्स त्यांनी देतात. पण प्रेम मात्र त्याच्यामध्ये नाही. म्हणजे जे सुरुवातच जे असते आकर्षण असू दे नाही तर सेक्स असू दे, याची सुरुवात कुठून होत असते तर प्रेमापासून. तर फर्स्ट स्टेपच त्यांच्यामध्ये नाही आहे सर. डायरेक्टली त्यांनी अपर स्टेप्स घेतात, त्यामुळं काही उपयोग नाही आहे. म्हणजे थोडक्यात जसं असेल तसं त्यांच्या स्वभावानुसार वगैरे आम्हाला टॅकल करावं लागतं. किंवा आता जे आहेत ह्युमन बीइंग, आता जनरेशन जे आहे त्यानुसार घ्यावं लागतात निर्णय. चिठ्ठीवरचं प्रेम आता हॉटेलपर्यंत जाऊन पोहोचले. हां, एक्झॅक्टली. तर धाडस आलेलं आहे ते. आता चिठ्ठ्यावर सगळं बंद मोबाईल डायरेक्ट. तर आता येणाऱ्या म्हणजे पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? एक समुपदेशक, एक ॲडव्होकेट म्हणून तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सल्ला द्याल? नाही, माझा एक मुद्दा महत्त्वाचा आहे यातला, म्हणजे सल्ल्यापेक्षा सुद्धा आधीच आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलामुलींच्या ज्या भावना असतात, म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करणं आहेत. बरोबर. हां, त्या गरजामध्ये आर्थिक आहे, भावनिक आहे, शारीरिक आहे, त्यात नैतिकतेचा अभाव आहे. आणि जिथं मॅच्युरिटी आहे म्हणजे विचारांची प्रगल्भता आहे तिथं हे यशस्वी होत असते. पण जिथं आर्थिक निकष लागू होतात, मग तो मिळवणारा असेल किंवा ती मिळवणारी असेल, दोन्हीकडे समान नाही आहे. कुठंतरी जास्त आहे आणि कुठंतरी कमी आहे. आणि मी काहीच मिळवत नाही पण ती मिळवते, म्हणजे तिनं मला सांभाळून घ्यावं या हेतूनं ते त्यात आलेले असतात. मग तिथं ही भांडणं होत असतात. म्हणजे पहिलं आर्थिक फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे या तरुणी पिढीला, म्हणजे जे उच्चभ्रू आहेत, उच्चभ्रू म्हणजे आर्थिक म्हणते मी, बाकीच्या अर्थानं म्हणायचं नाही मला. आर्थिक जिथं सुबत्ता आहे त्या ठिकाणी फारसा प्रश्न येत नाही. पण जिथं आर्थिक अतिशय कमकुवतपणा आहे, इथं मी परवाच्या घटनेचं, तर तिथं आर्थिक हाच निकष आहे. कारण त्याला हाताला काम नव्हतं. म्हणजे मेजॉरिटी जे आता आपण म्हणतो की शहरातनं ग्रामीण भागात आता हे लिव्ह इन रिलेशनशिप यायला लागलेलं आहे, त्याचं एक मुख्य कारण आहे की तरुणाईला जबाबदारीच नाही आहे, हाताला काम नाही आहे आणि पैसा मिळवायचं साधनही माझ्याकडं नाही आहे. मग कोणतर तो मेडिएटर शोधतो. मग उदाहरणार्थ मग मुलगी प्रेमात पडली असेल आणि ती थोडीफार कमावती असेल तर ओके चालेल आहे, घर चांगलं आहे, घराकडनं बरंचसं मिळेल, मेडिएटर मिळतं. म्हणजे अशा भावना, ह्याला हे आर्थिक कारण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आर्थिक विषमता ज्याला आपण म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे इथं. त्याला एक मोठं कारण आहे. आणि दुसरं कारण आहे असं आहे
की गुंतवून वेगवेगळ्या आमिषांच्यामध्ये गुंतवून ठेवणं, वेगवेगळ्या प्रश्नांच्यामध्ये, म्हणजे माझा जगण्याचा प्रश्न जो आहे तो बाजूला पडतोय. प्रत्येकाचा, मुलगा असेल, मुलगी असेल किंवा कुणीही असेल, तो बाजूला पडतोय आणि मी माझ्या जगण्याशी सुसंगत नसलेल्या प्रश्नांची मी भिडते. उदाहरणार्थ ही आर्थिक विषमता आली, नैतिक विषमता आली, त्यात नैतिकतेचा सुद्धा अभाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गुंतवून ठेवणारी जी सोशल मीडिया आहे त्यात मोठा रोल त्या सोशल मीडियाचा आहे. आणि हा लिव्ह इन रिलेशनशिपचा रोल निभावत असताना हा रोल एका बाजूला पडतोय आणि त्याला वर्चस्व गाजवणारे हे सगळे रोल आहेत. आणि मग हे थोडेसे घातक ठरतात. आर्थिक भावनिक तर फार मोठे इश्यू आहेत, कारण आर्थिकचा असल्यामुळंच हे प्रश्न बरेच निर्माण व्हायलेत. त्यावेळेला तरुण तो असेल किंवा ती असेल, तिच्या हाताला हे काम मिळालं. आणि बऱ्यापैकी आता मुली कामाला जातात, पण मुलं मात्र प्रेस्टीज इश्यू करून काम स्वीकारत नाहीत. हे प्रमाण थोडंसं जास्त आहे हे. आणि म्हणून त्याच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि लहानपणापासून मी त्या कामाची सवय आई म्हणून लावली पाहिजे, त्याने ती स्वीकारली पाहिजे. नाही, तू आता मिळवायला चालू कर. म्हणजे 5व्या वर्षी म्हणणार नाही मी, पण घरात लहानपणापासून काही छोटी छोटी कामं असतात ती त्याला जबाबदारीनं द्यायला पाहिजेत. मला जे मिळालं नाही ते तुला मी मिळवून देणार आहे अशी जी भावना आहे, तिथं चुकीच्या पद्धतीनं मुलाची वाटचाल होते आणि मग हे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे मला सगळं सहज मिळालेलं आहे, मला मोठेपणी पण सहज मिळायला पाहिजे. एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रकरणांमध्ये जसे हिंसाचाराची प्रकरणे घडतात त्याच्यामध्ये मुलगीला जास्त सिंपती मिळते असं वाटत नाही तुम्हाला? नाही, सिंपती मिळते ह्याला मी थोडासा छेद देणारे विधान करते. एक लक्षात घ्या, कुटुंब व्यवस्था असेल किंवा काही जरी असलं तरी सगळं प्रमाण काढून बघा, तुम्ही सर्वे केला तर जास्त आघात कुणावर झालेत? मुलींच्यावर झालेत. मुलांच्यावर झाले असतील नाही असं नाही, कारण नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुलींच्यावर पण होतात, मुलांच्यावरती पण होतात, पण प्रामुख्यानं कोणाच्यावरती झालेत? मुलींच्यावरती. याचं कारण असं की पुरुष सत्ताक जी पद्धती आहे, म्हणजे मगाशीचं परत मी वाक्य रिपीट करते की तुम्ही होय म्हणा नाही म्हणा तू माझी आहेस, हे जे सोशल मीडियातनं तुम्हाला दिलते त्यामुळे मुलं आपोआप शिकतात. तिच्या मनात असू द्या का नसू दे, तिच्यावर माझं वर्चस्व आहे. ती दुसरीकडे जरी बघितली तरी मला त्याचा राग येतोय. असं मुलींच्या बाबतीत हे होऊ शकतंय, पण त्याचं प्रमाण नगण्य. म्हणजे इथं थोडासा डॉमिनेटिंग पॉवर जी असते ती जास्त आहे इकडची. त्यामुळे मुली त्याला थोड्याशा दबावात राहतात, कारण घरातनं पण असंच वातावरण आहे ना. घरातनं सुद्धा अजून तीच आहे. आत्ता माझ्या तुमच्या घरात सुद्धा 100% स्वातंत्र्य मी आहे काय सांगा मला? नाही. पण आपण काय करतो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही ह्याची जाणीव आपल्या पिढीनं घेतलेली आहे. त्या पिढीनं, येणाऱ्या पिढीनं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार यातली जी पुसट सीमारेषा आहे याचा अभ्यास करायला शिकवायला आम्ही पालकच जबाबदार आहोत. ते शिकवायला पाहिजे मला. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे कुठं? वैचारिक स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे, खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य आहे, सगळं स्वातंत्र्य तुला आहे. पण एक विवेकी विचाराचं स्वातंत्र्य पण आहे आणि जबाबदारीचं भान निर्माण करणारं सुद्धा स्वातंत्र्य आहे. हे दोन मुद्दे सांगायला पाहिजेत. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणता तो प्रश्न थोडासा कमी होण्याची चान्सेस आहेत. आणि यासाठी मला ज्या गोष्टी पद्धतीप्रमाणे असतील, एक रीतीप्रमाणे असतील, संस्कारावर असतील, हे दोन्ही संस्कार मला टिकवावे लागणार आहेत. मुलगा म्हणूनही जबाबदारी मला घ्यावी लागणार आणि मुलगी म्हणूनही जबाबदारी घ्यावी लागणार. जिथं मुलींचं चुकण्याचं किंवा आघात होण्याचं प्रमाण जास्त असते तेव्हा आई वडिलांनी मुलींच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे. ती चुकले म्हणून माझं ऐकलं नाही म्हणून चुकले तर टाकून देणं नाही. चुकले ना ओके, पण चुकेपर्यंत तिला संधीच का द्यायची? तिला सावध करणे जबाबदारी माझी आहे. तरी दुर्दैवानं काही घटना घडली असेल तर तिला सपोर्ट करणं हे आईवडिलांचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. ती जाणीव तिला व्हायला पाहिजे की मला कोणतरी आधाराला आहे आणि ही आधाराची भावनाच बायकांना जास्त लागते. आज माझं कोणतरी आहे म्हणजे पुरुषांनाही लागते नाही असं नाही, पण प्रमाण मुलींचं जास्त आहे याच्यामध्ये. तर या सगळ्या घटनावर काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा कुठल्या निर्णयापर्यंत जाऊन हे प्रकरण थांबेल अशा कोणत्या उपाय करायला पाहिजे? एक तर समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय, अगदी कायदेशीर, सामाजिक, आर्थिक ही स्पष्टता समाजाला जाऊन पोचली पाहिजे. यासाठी जाणीव जागृती होणं फार महत्त्वाचं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर सांगायचं झालं की कुठल्या गोष्टींना फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, जसं की आपलं करिअर, त्याच्यामध्ये सेट होणं आणि माणसं ओळखता येणं, शिकवणं मुलांना की आपल्यात येणाऱ्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीनं त्याचे सगळे गुण दोष हे बघता आले पाहिजेत, त्याच्या जाणीवा असणं गरजेचं आहे.
आणि त्यानंतरचे मग निर्णय जे असतात, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप देखील मागे पडू शकते किंवा त्याला एक अटकाव येऊ शकतो कधी. तर प्रत्येक कुटुंबामध्ये अडल्ट मुला बोललं जाईल की बाबा ह्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचा असतो विवाह, आणि त्याला आपण कायदेशीर असो किंवा सामाजिक असो त्याला मान्यता पण मिळत असते आणि साईड बाय साईड त्याला एक सपोर्ट पण असतो सगळीकडून. आणि ते काय असतं की सेफ असतं थोडक्यात. ह्या सगळ्या जेव्हा ह्या जनरेशनला जाणीव होईल तेव्हा मात्र हे लोक कसं होतील की ह्याला पहिला कुटुंबातून आईवडिलांकडूनच हे जाणं गरजेचं आहे मुलांपर्यंत. आणि त्यांनी देखील स्वतः पार्टनर चूज करताना त्याचे गुणदोष असोत किंवा तो कुठून बिलॉंग करतो, कुटुंबात कशा वाढलेला आहे, त्याचे संस्कार कसे आहेत, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी फार म्हणजे इम्पॉर्टन्स आहेत आणि त्याला तेवढं महत्त्व देऊन मगच आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार प्रत्येक मुला-मुलींनी द्यायला पाहिजे. तुम्ही काय आता जनजागृती कशी होते तर मुलं पहिल्यांदा शाळेत जातात. शाळेपासून कॉलेजपर्यंत जे समुपदेशन व्हायला पाहिजे, जे काउन्सिलिंग व्हायला पाहिजे मुला-मुलींना, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ती काउन्सिलिंग होताना काही वकिलांनी किंवा काही समुदाय असतात त्या समुदायांनी ह्या सगळ्या समाजातल्या जे सोशल वर्कर आहेत त्या सगळ्या एकत्रित संघटना करून की असं करायला पाहिजे आपल्याला. हे आता कोल्हापूरला फार फोपावलं आहे. हे कुठेतरी बंद करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. जनजागृती करताना एखाद्या सामाजिक संस्था किंवा एखादे कॉलेजेस ज्या ठिकाणी जास्त मुली आणि मुलं एकत्र आपल्याला दिसतं ते त्या ठिकाणी जाऊन काउन्सिलिंग करायला पाहिजे. आणि काउन्सिलिंग करताना सांगितलं पाहिजे त्यांना की ह्याला कायद्याचा आधार नाही. कायद्याने तुम्ही हे कुठेही जाऊ शकत नाही कुणाविरुद्ध. जेव्हा विवाह करतात तेव्हा तुम्हाला नवऱ्याविरुद्ध बायकोविरुद्ध भांडता येतं किंवा त्यांच्याविरुद्ध दाद मागता येते कोर्टात, पण यामध्ये काहीही नाही आहे. आणि तुम्ही असा निर्णय घेऊ नका. हे कुठंतरी त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे आणि असं बिंबवलं पाहिजे की त्यापासून थोडं तरी प्रमाण त्याचं 1-2% तरी प्रमाण कमी होईल. कारण कोल्हापूरात जर आपण अशी उदाहरणं बघितली तर बऱ्याच आता एक जास्त प्रसिद्धी जी मीडियानं म्हणून ती बातमी पुढे आली, पण असे कितीतरी उदाहरणं आहेत कॉलेजमध्ये घडणारी. आता युनिव्हर्सिटीला परवासुद्धा एका मुलगीने आत्महत्या केली हॉस्टेलमध्ये. म्हणजे हे असू शकतं. ते कोण बातमीवर देत नाही याचा अर्थ काय का त्या मुलीची आबरू नको किंवा त्या मुलाला हे नको म्हणून ते देत नाही आहेत. पण असं होतं. ते टाळण्यासाठी एकच मार्ग आहे, काउन्सिलिंग होणं अत्यंत गरजेचं आहे तरुण पिढीचं. एकंदरीतच आपण प्रेमातून होणारी खून, आत्महत्या या विषयावर चर्चा केली आणि आपल्याला आज खूप छान अशी माहिती मिळाली. नात्यात संवाद आणि समजूतदारपणा असणं खूप गरजेचं आहे. तर आज तुम्ही तारा न्यूजला भेटदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद.